पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने वातावरण तापले. विविध विद्यार्थी संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी आहे, व्यवस्थापनासाठी नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे की त्यांनी संविधानिक मार्गाने अनेक वेळा विद्यापीठ प्रशासनाशी संवाद साधला, पत्रव्यवहार केला, तसेच प्रत्यक्ष भेटी घेतल्या, मात्र प्रशासनाने या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली होत असलेली आर्थिक लूट थांबवावी आणि हे कोर्स ऐच्छिक करावेत, ही मागणी अग्रस्थानी आहे. तसेच कमवा आणि शिका योजनेअंतर्गत मानधन 55 रुपयांवरून 80 रुपये करावे आणि कामाचे दिवस 21 वरून 30 दिवसांपर्यंत वाढवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठातील कथित भ्रष्टाचार प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच मराठी भाषा भवनाचे रखडलेले बांधकाम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. आंदोलनामुळे काही काळ विद्यापीठ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी इशारा दिला आहे की जर या मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर या आंदोलनाचं कारण काय आहे आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊयात. दादा, आंदोलन करताय, याचं कारण काय आणि तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत? आज आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन करतोय. याचं कारण असं की राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, जी रुसा नावाची संस्था आहे केंद्र शासनाची, त्या संस्थेमार्फत विद्यापीठाला हे वार्षिक पैसे मिळतात, म्हणजे निधी दिला जातो. विद्यापीठाचं संशोधन व्हावं, विद्यापीठाची प्रगती व्हावं, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता यावं, लॅबोरेटरी असतील, संगणक असतील, सगळ्या गोष्टी. तर तो खर्च कुलगुरूंनी 31 तारीख उलटत आली तरी अजून 62 कोटी रुपये खर्च केला नाही. तर ते 62 कोटी रुपये फक्त कुलगुरूंच्या अकार्यक्षमतेमुळे ते वापस जाणार आहेत आणि येणाऱ्या वर्षातले 116 कोटी रुपये हे पण वापस जाण्याची शक्यता मोठी आहे. दुसरा विषय, कुलसचिव नियुक्ती झाली विद्यापीठाची, त्यावेळेस कुलगुरू त्या समितीचे अध्यक्ष असतात, परंतु तो गोपनीय अहवाल लीक कसा काय होऊ शकतो? तर तो लीक करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, ही आमची मागणी आहे. कमवा व शिका योजना जी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देते, त्या योजनेत वाढ करावी. महागाईनुसार त्या 55 रुपये प्रति तास आज आहे, तर त्याचं 100 रुपये प्रति तास व्हावं, अशी आमची मागणी आहे. तिसरी मागणी आमची अशी आहे की प्लेसमेंट सेल, जे काही विद्यापीठातील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना रोजगार किंवा जॉब मिळतात डिग्री झाल्यानंतर, पण त्याचं प्रमाण हे खूप 5 ते 10% प्रमाणात राहिले. विद्यापीठात विद्यार्थ्यांना जॉब फक्त डिग्री सोडून दुसरं काहीच मिळत नाही. तर आमची मागणी आहे की प्लेसमेंट सेल हा कार्यान्वित करावा व तिथे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करून द्याव्यात. चौथी मागणी आमची की परीक्षा संचालक, अधिष्ठाता व जे काही वेगवेगळ्या विभागाची डीन आहेत, त्या डीनची पूर्णवेळ नियुक्ती करावी. प्रभारी भार देऊन विद्यापीठाचं नुकसान करण्याचं काम या कुलगुरूंनी केलंय. म्हणून आम्ही आज हा राजीनामा मागतोय की कुलगुरू हे सगळ्या योजनेमध्ये सगळ्या कामांमध्ये सपशेल फेल ठरलेले आहेत. म्हणून आम्ही मागणी करतो की आम्ही चंद्रकांत दादांकडे पण मागणी करणार आहोत. आम्ही सिनेट, मॅनेजमेंट काउन्सिल, प्रकुलगुरू असतील आणि राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्याकडे पण आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत आणि कुलगुरूंचे राजीनाम्याची मागणी करणार आहोत. आता हे दादा जे काही बोलले त्यावर तुमचं म्हणणं काय आहे? गेल्या 1.5 तासांपासून आम्ही सर्व विद्यार्थी इथं उन्हात मुख्य इमारतीसमोर आंदोलन करतो आहोत. त्याचं कारण असं आहे की ऍक्सिडेंटल कुलगुरू हटाव विद्यापीठ बचाव, अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करतोय. कारण हे कुलगुरू फक्त अकार्यक्षम झालेले आहेत, पूर्ण ढिसाळ कारभाराची पद्धत या कुलगुरूंनी केलेली आहे. त्याचं कारण असं की जे उच्च रुसा नावाची संस्था आहे ती काही कोटींमध्ये निधी या विद्यापीठाला देत असते. त्यापैकी 62 कोटीचा निधी, एवढा मोठा निधी जो विद्यार्थ्यांच्या विकासावरती खर्च केला जाऊ शकत होता, तो विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या विषयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार होता, तो खर्च न करता त्या ठिकाणी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला वापस जाणार आहे. आणि एवढंच नाही तर पुढच्या वर्षी येणारा 116 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी, त्या निधीवरती टांगती तलवार या कुलगुरूंनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि 90 दिवस झालं 5 लाख विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी निकाल अजूनही लागलेला नाही. त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या सोबत खेळण्याचं काम त्या ठिकाणी या कुलगुरूंनी केलेलं आहे. PhDच्या विद्यार्थ्यांचा विषय असेल, कमवा व शिका विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी महागाईच्या नुसार वेतन वाढलं गेलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे.
आणि डीनच्या विषयात एक डीन असेल, परीक्षा संचालक असेल, अशा मुख्य पदांवर जे पूर्ण वेळ व्यक्ती त्या ठिकाणी नेमले पाहिजे, अशा वेगवेगळ्या विषयावरती हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. तुमचं आंदोलन सकाळी 11 ते 11:30च्या सुमारास सुरू होतं तेव्हापासून. तर कधीपर्यंत हे सुरूच राहणार आहे? नाही, हे मेन गोष्ट अशी आहे की हे आंदोलन नाही, हा लढा आहे. हा अकार्यक्षम कुलगुरूच्या विरुद्ध पुकारलेला लढा आहे. हा लढा असाच कायमस्वरूपी राहील जोपर्यंत हे कुलगुरू त्या ठिकाणी राजीनामा देत नाहीत. या विषयात आम्ही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे महामहिम राज्यपाल त्या ठिकाणी त्यांना पत्रव्यवहार त्यांच्यासोबत करणार आहेत. जोपर्यंत कुलगुरूंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील. नाही, बरोबर आहे. ही जी समिती असते कुलसचिव नियुक्तीची, ती समितीचे अध्यक्ष कुलगुरू असतात आणि हा अहवाल पूर्णपणे गोपनीय ठेवण्याची त्या ठिकाणी प्रोसेस असते. परंतु ही गोष्ट लीक कशी होते, एकतर कुलगुरूंनी केली किंवा ती समिती जी आहे समितीच्या अधिकाऱ्यांनी केली. या सगळ्या जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही मागणी आमची आहे. आणि जर तुमच्या मागण्या पूर्ण नाहीच झाल्या तर तुमची पुढील भूमिका काय असणार? आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, आम्ही मंत्री महोदयांना, राज्यपाल महोदयांना पत्रव्यवहार मेल करणार आहोत. तर येत्या काळात आमच्या मागण्यांवर विचार नाही केला तर भव्य स्वरूपाचा एक लढा आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत. पुणे नगर, नाशिक मधले सगळे विद्यार्थी घेऊन इथं एक भव्य मोर्चाचं आयोजन आम्ही करणार आहोत. आंदोलन करताय तर त्याचं कारण काय आणि मागण्या काय? आम्ही आंदोलन यासाठी करतोय की लाड पागे समितीच्या ह्याच्यातनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये गैरप्रकार झालेला आहे आणि त्या गैरप्रकाराचा आम्ही पाठपुरावा 2 महिन्यापासून घेतोय. आणि इथल्या जे प्रकार काय झाले? तेच सांगतो की समाज कल्याणचं जे गाईडलाईन असतं त्या पत्राद्वारे चुकीच्या नियुक्त्या दिल्या आणि तेच पत्र समाज कल्याणनी रद्द केलं. ते देखील याला मान्य नाही, पण समाज कल्याणचं पहिलं पत्र जे ते मान्य आहे, रद्द झालेलं मान्य नाही. आणि त्या संदर्भात समाज कल्याणनी खुलासा दिलेला आहे की त्या निवड गैरप्रकारे केलेले आहेत, त्याच्यावरती कारवाई करा म्हणून निवड प्राधिकरण अधिकारी विद्यापीठाचे त्यांनी एक लेटर दिलेले आहे. आम्ही त्याचा सातत्याने पाठपुरावा करून इथं 11 गैरनियुक्त्या झालेल्या आहेत त्या रद्द कराव्या. आणि अनेक प्रश्न असे आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, कुलसचिवावरती प्रश्न आहेत, ह्याच्यावर देखील आम्ही आज इथं भांडण्यासाठी बसलेलो आहोत. आणि ते कुलगुरूंना भेटून निवेदन देऊन याचं आम्ही सगळं सरांना खुलासा करण्यासाठी सांगितलं. आणि हे सगळे जे आमचे ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती आम्ही त्यांना लेखी स्वरूपात सगळे मागितले, असं त्यांनी कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूप देण्यास टाळाटाळ केलेला आहे. त्यामुळे आज आम्ही आमच्या मागण्यासाठी इथं आंदोलनाला बसलो आहोत. जेव्हा तुम्ही कुलगुरूंना भेटले तेव्हा त्यांनी काय आश्वासन दिले? काय बोलणं झालं नेमकं? बोलणं असं झालं की आम्ही करू याच्यावरती. मग 2 महिन्यापासून आम्ही सातत्याने पुरावा घेत होतो, त्यावेळेस का नाही झालं? आम्हाला मॅनेजमेंटच्या संदर्भात, सिनेटच्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही पत्र दिले की आम्ही सिनेटच्या दिवशी आंदोलनाला बसतोय, तर ते बी त्यांना लेखी देण्यासाठी जमलं नाही, फक्त तोंडी आश्वासन, करू, बघू, उद्या करू, असं त्यांचं हे झालं. आणि काल सुट्टी असताना, म्हणजे आम्ही 23 तारखेला ते पत्र दिलं आंदोलनाचं, सुट्टी असताना आम्हाला नोटीस पाठवतात की आपण तुमच्या प्रश्नांवरती मार्ग काढू. कारण असं आहे की जो भ्रष्टाचार चालू आहे विद्यापीठामध्ये तो भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि जे भ्रष्टाचार करतायत त्यांच्यावरती सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी, ह्या आमच्या मागण्या आहेत. मुख्य मागण्या अजून अशा आहेत की कमू आणि शिकाचं जे मानधन ₹55 आहे ते ₹80 करण्यात यावे, ज्याच्यावरती मुलांचा उदरनिर्वाह होऊ शकतो. आणि जसे की आपण बघताय क्रेडिट कोर्सच्या नावाखाली जी लूट होते ती लूट थांबण्यात यावी आणि क्रेडिट कोर्सचे जे चेक केलेले नाहीये ते चेक करण्यात यावे, ही मागणी आम्ही सगळीकडून करत आहोत. आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असणार? मग पुढची भूमिका बघायला तुम्ही असणार आहे सर. विद्यार्थ्यांनी त्यांच्या हिताच्या अनेक मागण्या घेऊन इथं आंदोलन सुरू केल्या आणि माननीय कुलगुरूंच्या वतीनं, पुणे विद्यापीठाच्या वतीनं आम्ही त्या मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देतोय. विद्यार्थ्यांच्या मागण्या ह्या निश्चित विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यापीठाच्या हिताच्या आहेत. त्या अनुषंगानं कमवशिका योजनेचं मानधन वाढवणं, त्याचबरोबर परीक्षेचे निकाल जे प्रलंबित आहेत ते तात्काळ डिक्लेअर करणं, त्याचबरोबर विद्यार्थी हितासाठी रुसाच्या अनुषंगानं ज्या ग्रँट्स मिळालेल्या आहेत त्या इमिजिएटली वापरून त्याच्यात नियमितता असली पाहिजे, अशा अनेक स्वरूपाच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सेलच्या अनुषंगानं रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा करून देता येतील, अशा प्रकारचे अनेक प्रश्न
विद्यार्थ्यांनी त्यांच्या हितासाठी मांडलेल्या आहेत आणि निश्चित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या सगळ्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आहे. त्यांना विशेषतः अनेक 8 मागण्या विद्यार्थ्यांनी आता केलेल्या होत्या. त्यामध्ये अनेक मागण्यांवरती आता ऑलरेडी काम चालू आहे. उदाहरणार्थ PhD सेंटर हे कार्यान्वित करणं, PhD चे गाईड उपलब्ध करून देणं. तर या संदर्भामध्ये UGC महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ यांच्या नियमाप्रमाणे आपण ती कारवाई करतो. मॅक्झिमम गाईड उपलब्ध करून देणं आणि प्रशासन आणि अकॅडमिक या अनुषंगानं PhDचा प्रश्न, PhD सेंटरचा प्रश्न आपण निकाली काढतो. मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी इथं आंदोलन करतात. नेहमी तेच विषय असतात. नेहमी तुम्ही आंदोलनानंतर निवेदन त्यांचं स्वीकारता, सकारात्मक भूमिका असल्याचं सांगता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती ठोस उपाययोजना केल्या जातात. विद्यार्थी वाऱ्यावर सोडायचा विचार आहे? बिलकुल नाही आहे. विद्यापीठ सकारात्मक आहे. अनेक आंदोलनं त्या प्रश्नाला अनुसरून होत असतात आणि त्या प्रश्नाला अनुसरून विद्यापीठ हे निश्चित सकारात्मक भूमिका घेत असतं. आंदोलन थांबतं म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन नाही, तर त्याचा परिणाम सुद्धा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडण्यामध्ये होतो हे निश्चित. त्यांनी जेवणाचा प्रश्न देखील उपस्थित केलेला आहे. चांगलं जेवण खरं तर राज्य शासनाकडून 25% हे इंधन जे आहे ते आरोग्य आणि एज्युकेशन या डिपार्टमेंटला देतात. खूप साऱ्या मेस आहेत ज्या रजिस्टर्ड नाहीयेत आणि त्याच्यामुळे त्या मेसला इंधन पुरवठा झाला नाहीये. त्याच्यामुळे गेले 15 दिवस मुलांना चुलीवरचं अन्न शिजवलेलं खावं लागतंय आणि वरण भात किंवा मसाले भात एवढंच मिळते. तर याच्याकडे प्रशासन पण म्हटलेलं की आधीचे जे कुलसचिव होते त्यांनी पत्रक काढलं होतं आणि इंधन पुरवठा इथे व्यवस्थित होईल असं सांगितलं होतं. मात्र आता चुलीवर हे जेवण शिजवलं जातं. आता सध्या गॅसची टंचाई चालू आहे सगळीकडे, असं सध्या तरी चर्चा आहे किंवा तशी परिस्थिती आहे. पण आता विद्यापीठ प्रोएक्टिव्ह आहे या संदर्भामध्ये. इमिजिएटली विद्यार्थ्यांना मेससाठी आपण गॅस उपलब्ध करून देतो. मिळालाय पण काही ठिकाणी, पण ज्या ठिकाणी मिळालाय तर मिळाला नाही अशा ठिकाणी क्वचित ठिकाणी चुलीवरचं अन्न शिजवलं गेलं, पण आता ते नाही आहे. आता मेस सुरळीत होत आहेत. हे आपण पाणी पुरवठा देखील कमी आहे. सगळ्या टेक्निकली काही इश्यू असतील पाण्याच्या संदर्भातले ते इमिजिएटली दूर केले जातील. विद्यार्थ्यांना अत्यंत स्वच्छ अन्न, स्वच्छ पाणी पुरवठा निश्चित विद्यापीठात केला जाईल. समजा या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत किंवा पुढच्या 8 दिवसात तुम्ही जसं सांगितलं तोडगा निघाला नाही, 100% तोडगा निघणारच नाही. हा शब्द नकारात्मक नसणारच आहे. आम्ही त्यासाठी आग्रह असणार आहे. थँक्यू. सर्जनशील न्यूज